नमस्कार, मी जयश्री. माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री लेडीज टेलर. तर पहा, आता मी पुन्हा नवीन डिझाईनचा ब्लाऊज आणला आहे. तर या ब्लाऊजला बघा खूप सारी एम्ब्रॉयडरी आहे. इथे भाई दिले, इथे भाई, इथे हा बॅक गळा दिला आहे. तर या गळ्याला पहा जवळजवळ 16 ते 17 इंच एवढी उंची तर कोणाची नसते. फॅन्सी वगैरे गळा शिवण्यासाठी ही डिझाईन दिलेली आहे. पण ही लेडीज तर खूप सिंपल आहे, हिला काही डिझाईन वगैरे करायची नाही. तर आपण याच्यासाठी काय करायचं, ही डिझाईन कुठे पण जाऊ ती वरची, आपण हा सेंटर ही बॅक साईडला कमरेच्या साईडला ही डिझाईन घेणार आहे. तर याचा सेंटर पकडायचा बरोबर असा, जेवढा येईल तेवढा सेंटर पकडायचा आणि इथून माप टाकायला सुरुवात करायची. हे इथे खालीवर होत असतं, तर याला व्यवस्थित पिनअप वगैरे करून घ्या आधी सुरुवातीला, ब्लाऊज कट करायच्या आधी. आणि इथे पण एक टाचणी लावून घ्या, जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही आणि सेंटरला सेंटर राहील. इथे एक टाचणी लावून घेऊ. आणि आता आपण हा ब्लाऊज कसा कटिंग करायचा पाहू. पाठीचा भाग तर पाहू शकता तुम्ही. आता ह्या लेडीची उंची आहे 14 अधिक 1 15, म्हणजे शिवून 14 तयार करायची. तर आता आपण इथे पाहू शकता 14 इंच उंची घेऊ आपण. इथून 14 अधिक 1 15, तर असे 15 घेऊ. वरची साईडचं ओ थोडंसं कट होणार आहे. ही डिझाईन आपली येणारच नाही, थोडीफार येऊ शकते. इथे गळा रुंदी 2.5, इथून पुढे शोल्डर 3 इंच आणि इथे पुढे खाली मुंडा उंची 6 इंच. ही लेडीज हाईटला आहे ना, म्हणून इथे आपण 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. आणि इथे गळा रुंदी 2.5 घेऊन आपण इथं गळ्याचा शेप देऊन घेऊ. तर हे फुल छान आहे. एवढी डिझाईन आपल्याला तयार ठेवायची. तर अर्धा इंच आपलं शिवण्यात जातं, म्हणून वरती एक पॉइंट करून घेतला मी ह्या फुलाच्या वरती, पाहू शकता अर्धा इंच. आणि याच्यात जेवढा गळा तयार होईल ना तेवढा गळा आपला हात तयार गळा 8.25 होतोय. तर आपण एवढाच गळा घेणार आहे. खाली जास्त घेतलं तर डिझाईन कट होईल, त्यामुळे आपण खाली घेणार नाही. आणि याचा चौकोन आखून घ्यायचा. तर हे पहा, मी अशा प्रकारे चौकोन आखून घेते आणि ते आकार द्यायचा. आता यांना तर काही सिंपलच शिवायचं आहे गळा, त्याच्यामुळे आपण असं गोल डिझाईनचा आकार देऊन घेऊ. याला आपण डिझाईन पण करू शकतो, पानगळा वगैरे, पण त्या ताईंनी गोलच शिवायला सांगितलं आहे मला, म्हणून मी गोलच शिवणार आहे. तर आता या लेडीजची छाती 32 आहे. 32 मध्ये 6 मिळून 11 किंवा 12ची घडी तयार होते. तर पाठीमागची घडी आपण 10 इंच घेऊ. ही घडी 10 इंच. तर यात मी 1.5 इंच माया वगैरे सगळं मिळून मी डायरेक्ट माप टाकत असते. मी छातीचा चौथा वगैरे करत नाही, डायरेक्ट जेवढी घडी येईल ना त्यात 6 मिळून त्याचा चौथा करून जी घडी येते ना ती मागची घडी आणि पुढची घडी त्यात 1 इंच म्हणून 11 इंच अशा प्रकारे माप घेते मी. आता इथं पण आपण रेष मारून घ्यायची आणि इथे आकार द्यायचा. हे थोडंसं खालीवर होत असतं. इथे 1.5 इंच घ्यायचं आणि असा शेप द्यायचा. इंच वरती याचा मधोमध करून 1 इंच त्याच्यावरून शेप द्यायला सुरुवात करायचा. शक्यतो सेंटर पासून कधीच शेप द्यायला सुरुवात करायचा नाही. हे पहा, माझा पाठीचा भाग आखून झाला आहे. आता आपण हा पार्ट कट करून घेऊ आणि नंतर मी बाही कशी कट करायची ते सांगते. आता आपण पहिले पाठीचा भाग कट करून घेऊ. यासाठी पहा, मी खाली अस्तर ठेवला आहे डबल घडी करून आणि हा पाठीचा भाग ठेवू याच्यावर. थोडंसं खालीवर होतं, हे व्यवस्थित चेक करून घ्या मैत्रिणींनो, कारण हे खालीवर झालं तर आपलं
डिझाईन पण खालीवर होऊ शकते, इकडे तिकडे जाऊ शकते. त्यामुळे ब्लाऊज कटिंग करायच्या आधी ते घड्या वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायच्या, त्याच्यानंतरच ब्लाऊज कट करायचा. या घड्यांमुळे बी कधी कधी एक्स्ट्रा कपडा निघून जातो आपला, किंवा आपल्या गळ्याचा आकार पण चुकू शकतो. त्यामुळे त्या घड्यांवर जास्त लक्ष द्यायचं. आणि आता आपण हा बॅक साईडचा भाग कट करून, तुम्ही इथे डिझाईन करू शकता, बोटनेक गळा टाकू शकता. इथे आता नवीन फॅन्सी गळे निघलेत, क्रॉस डिझाईन टाकू शकता. पण आता ही लेडीजला तसं काही करायचं नाहीये, त्यामुळे मी सिंपलच गळा कापला आहे. आणि हे पहा तुम्ही, हे सगळं कट होऊन गेलं, त्याच्यामुळे याचा डिझाईनमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपली डिझाईन पण खूप छान तयार होणार आहे. सिंपल पण छान वाटणार आहे. खाली कमळाची डिझाईन आहे. पाहू शकता तुम्ही, आपली पाठीचा भाग कट करून झाला आहे. आणि नेहमी पहिल्यांदा एम्ब्रॉयडरीचे वर्कचे ब्लाऊज कट करताना पहिला पाठीचा भागच आपण कट करून घ्यायचा मैत्रिणींनो. कारण बाई आपण कमी जास्त करू शकतो, परंतु एम्ब्रॉयडरी वर्क असलं का इथे आपण काहीच करू शकत नाही. आणि हे पहा किती सुंदर आपला गोल गळा कट करून झाला आहे. पहिलंच मी टाचण्या वगैरे लावून घेतल्या होत्या, आणि हे थोडंसं वर्क असल्यामुळे खालीवर झाले. पण पाहू शकता तुम्ही, मस्त गळा कट झाला आहे आपला. आणि आता आपण भाई कापू. आणि हे पाठीचा भाग कापून आपला एवढा भाग उरलेला आहे, एवढा पार्ट. इकडे एक बाई दिली आहे त्या लोकांनी, आणि इकडे एक एम्ब्रॉयडरीची. तर आता आपण पहिल्यांदा हे परत फोल्ड करून भाईवर भाई व्यवस्थित ठेवून घेऊ. अशी भाई ठेवून घ्यायची आधी, एकावर एक. शक्यतो पावसा ह्या साईडने जोड येणार आहे, कारण ते डिझाईन देतानाच अशा एका साईडलाच देतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आता आपण हे व्यवस्थित पिना वगैरे लावून घेऊ, जेणेकरून आपली डिझाईनवर डिझाईन सेम टू सेम बसेल. असे लावून घ्या व्यवस्थित. ब्लाऊज कापायला वेळ झाला तरी चालेल, पण चेकिंग व्यवस्थित करा मैत्रिणींनो. कारण सगळं ब्लाऊज एकदा कट केला तर कोणी पण शिवू शकतं, पण एकदा कटिंग चुकली ना सगळं ब्लाऊज बिघडतं. त्यामुळे आपली कटिंग महत्वाची. पहिल्यांदा कटिंग करताना व्यवस्थित ब्लाऊजला वेळ लागू द्या, पण कटिंग करताना व्यवस्थित चेक करून घ्या कुठे घडी वगैरे आहे का. तुम्ही इस्त्री बी करू शकता याच्यावर, पण मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही केली इस्त्री. मी आपली पिनअपच्या सहाय्याने होऊन जाईल माझ्या घड्या व्यवस्थित. जास्त घड्या आड्या नाही ब्लाऊजला. हे पहा आपण व्यवस्थित एकावर एक एम्ब्रॉयडरी पकडलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. डिझाईनवर डिझाईन व्यवस्थित ठेवून घ्यायचं. हे मेन आहे पहिलं. आणि आता आपण भाई काप. आता या लेडीजला भाई खूप लांब लागते, 10.5 इंच ह्या लेडीजची भाई आहे, पण आपण तेवढी घेणार नाहीये. या डिझाईन मध्ये जेवढी भाई बसेल ना तेवढीच आपण घेऊ. अर्धा इंच इथं पहिल्यांदा एक सरळ रेष मारून घ्यायची खाली, अंतरानुसार एम्ब्रॉयडरीच्या आकारानुसार अशी एक सरळ रेष मारून घ्या. खाली शक्यतो वाकडं तिकडं असतं, त्याच्यामुळे खालचं सोडूनच द्यायचं. पाहू शकता अशा प्रकारे एक रेष मारून घेतली. इथे शिवून जाणार आहे आपण. 1/2 इंच टीप टाकली का हे शिवून जाणार आहे. आता ही उरलेली बाई किती तयार बाई होईल. 10 येत आहे. खाली चेक करत जा.
10.25 इंच येतंय, तर जेवढं येईल तेवढं आपण घेऊ 10.25. आणि आता याचा सेंटर पकडून याचा बी डबल घडी मारायची अशी, पाहू शकता डबल घडी, किंवा नाही मारली तरी चालतंय. आणि आपल्याला जेवढी बाही घ्यायची ना ती बाही मी पहिलीच कटिंग करून ठेवली आहे, पाहू शकता. ही माझी बाही आहे. या बाहीमध्ये मी सेंटरवर सेंटर ठेवणार आणि इकडे जोड येणार आहे आणि या साईडला पण जोड येणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे आखून घ्यायचं. प्रत्येक वेळी बाहीचं माप काढायची गरज नसते. या प्रकारे आता इकडे जोड येणार आहे, आपण इकडे पहिलंच वाढून घेऊ आणि ह्या साईडला पण एवढाच जोड द्यायचा आहे. इकडे जेवढा वाढवला ना आपण 3 इंच वाढवलं, इकडे आपण 1.25-2 इंच वाढवलं ना तेवढाच जोड इकडे आपण या कपड्यामध्ये उरलेला काढून घेऊ. आणि या प्रकारे इथे अशी रेष मारून घ्यायची क्रॉस, आणि तिकडे जोड दिल्यावर मग ही क्रॉस रेष येईल. तर पहा आपली बाही पण आखून झालेली आहे आणि आपण ही बाही आता कटिंग करून घेऊ. धन्यवाद. तुम्हाला मी जी पद्धत सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच जय श्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या जवळ येऊन पोहोचेल. धन्यवाद.